परभणी पोलीस दल आता अधिक हायटेक आणि गतिमान। 31 नवीन वाहनांचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण। परभणी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि पोलिसांचा कामाचा वेग वाढवण्यासाठी परभणी पोलीस दलाच्या ताफ्यात आज 31 नवीन वाहने दाखल झाली। जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते या वाहनांचे दिमाखदार सोहळ्यात लोकार्पण करण्यात आले। पोलीस मुख्यालयात शिवरायांच्या स्मृतींना उजाळा। केवळ वाहनांचे लोकार्पणच नव्हे तर पोलीस मुख्यालयामध्ये उभारण्यात आलेल्या रुद्राक्षणगड या भव्य किल्ल्याचेही उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले। या उपक्रमातून पोलीस दलातील शिस्त आणि गड किल्ल्यांचा वारसा जपण्याचा प्रयत्न दिसून आला। सुरक्षेचे कवच होणार अधिक भक्कम। यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाल्या, स्टार जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध करून दिलेल्या या 31 वाहनांमुळे पोलिसांची गस्त वाढेल। गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी कमीत कमी वेळात पोहोचू शकतील। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस यंत्रणेला अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। कार्यक्रमाला प्रशासकीय धुरीणांची उपस्थिती। या सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्षा लता वाकळे, इंगन्स महापौर सय्यद इक्बाल, इंगन्स बीयू जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर आणि मनपा आयुक्त नितीन नार्वेकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे आणि मला आनंद होतो की पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस प्रशासनाला चारचाकी वाहनं आपण देऊ शकलेलो आहेत। कारण की पोलीस प्रशासन हे प्रत्येकाची म्हणजे प्रत्येक कुटुंबाचं, प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा ठेवणं हे त्यांची जबाबदारी, आणि जर त्यांच्याकडे चांगली वाहनच नसतील तर कशी आपण अपेक्षा करू शकू। आणि म्हणून या 31 वाहनांचं आज लोकार्पण झालेलं आहे आणि एवढे दिवस जी काही वाहनं होती त्याच्यावरती सुद्धा चांगल्या पद्धतीने आपलं पोलीस प्रशासन काम करत होतं, पण ह्या आधुनिक नवीन वाहनांच्यामुळे आणखीन चांगला रिस्पॉन्स टाईम वाढेल आणि जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा चांगल्या पद्धतीने पोलीस प्रशासन करू शकेल। साहेबांनी जी मागणी केलेली आहे ती मागणी ह्या येणाऱ्या जिल्हा नियोजन समितीमधून आपण पूर्ण करू, कारण की पोलीस यंत्रणा ही आनंदी असेल, समाधानी असेल तरच चांगल्या पद्धतीने ते काम करू शकतात आणि कायदा सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने राखू शकतात। सांगितलं तसं जिल्हा पोलीस दलाला त्यांनी शक्ती दिले आणि गती पण दिले। दोन गोष्टी त्यांनी सांगितल्या की याच्यातून आमचा DPDCमधून आम्ही वित्त दिलं, त्यामुळे यांना शक्ती आणि गती प्राप्त झाली। माझी मागणी आता त्यांच्याकडे असे, त्यांनी मागणी केली त्याप्रमाणे त्यांनी आता त्यांचे सामान्य जनतेच्या संरक्षणाची मती डोक्यामध्ये ठेवावी आणि तीच नीती राबवावी, जेणेकरून जिल्ह्यामध्ये सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, हे जे त्यांचं ब्रीद आहे ते अंतिमतातटीस लागेल। जी आहेत आमचा रिस्पॉन्स टाईम कमी व्हावा, लोकांपर्यंत आम्ही त्वरित पोहोचावं, ग्रामीण भागात, दुर्गम भागातही पोहोचता यावं। वाहनं जुनी झालेली होती आणि ही मागणी आम्ही DPCमधून पालकमंत्री महोदयांना केली आणि जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हाला त्वरित त्याच्यात सुलभ प्रक्रिया राबवून आम्हाला उपलब्ध करून दिली आणि आज आपल्याला 25 वाहनं DPCमधून मिळालेली आहेत आणि 6 गरुड वाहनं आम्हाला आपल्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडून आणि कम्युनिकेशन ट्रान्सपोर्टची आमची ED जी आहेत त्यांच्याकडून मिळालेली आहेत। ही 6 वाहनं जी आहेत ती सर्व्हेलन्स वाहनं आहेत, त्याच्यातून लाईव्ह स्ट्रीमिंग होतं, तसेच त्याच्यावरती उभं राहून देखील बंदोबस्त करता येतो। त्याच्यात इन्व्हर्टर आहे, कुठेही आपत्तीच्या भागातही त्याला किंवा सभा असेल, कुठे काही मोर्चा असेल त्या ठिकाणी त्याला वापरता येतं। आणि इतर सर्व जी वाहनं आहेत ती जीप कार प्रकारातली आहेत, ते सर्व अत्याधुनिक वाहनं आहेत। तर या वाहनांचा उपयोग निश्चितच आमचा अजून रिस्पॉन्स टाईम कमी करण्यात आणि जनतेला लवकरात लवकर सेवा पुरवण्यात होईल आणि त्याबद्दल मी शासनाचे आणि आदरणीय पालकमंत्री महोदय, जिल्हाधिकारी महोदयांचे आभार व्यक्त करतो।